आज बरेच दिवसानंतर रस्त्याचा व्हिडिओ आम्ही करायला घेतलाय. खरं तर करणार नव्हतो, आम्ही डेली फॅमिली ब्लॉग बनवतो, पण येणारे गणपती आणि गणपतीच्या दरम्यानही आपण सगळे कोकणात जाणार आहात, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय. आता आम्ही आहोत थेट कुठे प्राजक्त सांगेल तुम्हाला? आंबेच्या ब्रिजवर आहोत. आणि ही एक सगळ्यात महत्वाची पहिली अपडेट आहे की आंबेचा पूल छोट्या वाहनांसाठी चालू आहे आणि या पुलावरून आपण छोटी वाहनांसाठी चालू नाही. 20 टनापेक्षा जास्त वाहनं आपण या याच्यावरून आणू शकत नाही. तर आता व्हिडिओ आम्ही इथून सुरुवात करतो. इथून पुढे आपण बघूया की मुंबई गोवा महामार्ग आणि कसा असेल, काय असेल, त्याचा एक जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊया. कारण येणाऱ्या काळामध्ये लगेच गणपती आहेत, त्याच्यामुळे गणपती आलेले आहेत. कुठे काम चालू आहे, कुठे ब्रिजचं काम चालू आहे, कुठे अडचण येऊ शकते, हे पण आपण बघणार आहोत. आम्ही फॅमिली ब्लॉगर हा व्हिडिओ आपल्या समोर आणताना आम्हाला थोडासा आनंद होतोय. आणि या ठिकाणी उतरून व्हिडिओ करण्याचा मला आवडला नाही, कारण इथे बघू शकता, इथे तुम्हाला मच्छी पकडली जाते. ही समोरची आहे, ही खाडी जाऊन पुढे बाणकोटच्या खाडीला इथे आता ताजी मच्छी पकडण्याचं पण काम चालू आहे. तर आता आम्हाला लागतात की मच्छी घेऊन जा, पण आम्ही पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे मच्छी आपण खात नसतो. प्रवास करता करता आपण पोहोचलेलो आहोत. माप्रळ सोडला, आपण आंबेच्या पुलावरून क्रॉस करून आलो आणि समोरचा बघा विहंगम असं दृश्य, किती छान आणि सुंदर असा नजारा तुम्हाला दिसतोय. नुकताच पाऊस पण पडून गेलाय, त्याच्यामुळे आमचा प्रवास अत्यंत सुखद आणि सुंदर होतोय. आता आपण बाहेर पडणार आहोत माणगावला, कारण टोळ मार्गे न जाता मुद्दाम होऊन आपण हा रस्ता पकडलेला आहे आणि या रस्त्याने आपण पुढे जातो आहोत. आणि थोड्याच वेळात आम्ही माणगाव पर्यंत जाऊन पोहोचू. आणि रस्ता खूपच सुंदर आहे. कोकणातल्या आमच्या निसर्गाचा, कोकणातला वळणांचा हिरवागार असा निसर्ग बघा. हा, आणि आम्ही याचसाठी इकडे गावी येतो आणि गावी आल्यानंतर 2च दिवसामध्ये आम्हाला फ्रेश वाटतं, रिफ्रेश वाटतं. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे मुंबई गोवा हायवे पेक्षा आमचे आतले गावाकडचे छोटे छोटे रोड बघा किती छान आहेत. बरोबर खूप सुंदर आहेत. भले छोटे आहेत, लहान आहेत, पण इतके छान आहेत ना की पोटातलं पाणी सुद्धा खरंच हलत नाही. फक्त आमच्याकडे वळणं खूप आहे. बरोबर, ते तुम्ही आता बघतच असाल, रस्त्यावरती वळणं खूप आहेत. बाकी आमचा जो रस्ता आहे, हा रस्ता, या रस्त्यावरून काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण इतक्या डोंगर उताराचा रस्ता असून देखील रस्त्यावरती खड्डे नाहीत, हे आपण बघू शकतो. कारण सरळ सपाट असलेले रस्ते, चांगले कॉन्क्रिटीकरण केलेले रस्ते देखील खराब होतात. आता या भागामध्ये पाऊस किती पडतो, भयानक पाऊस पडतो, तरी देखील हा रस्ता जसाच्या तसा आहे, इंटॅक्ट आहे, खूप सुंदर आहे. थोड्याच वेळामध्ये आपण माणगावला पोहोचू आणि माणगावला पोहोचल्यानंतर आपण आपला जो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण करणार आहोत. चला, प्रवास करता करता आम्ही पोहोचलेलो आहोत गोरेगाव मध्ये. आपल्यापैकी कोणी गोरेगावचा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आवर्जून सांगा. छान आहे गोरेगाव. बरेच वेळेला आम्ही लहानपणी जेव्हा एसटीने प्रवास करायचो, मंडणगड दापोलीचे लोक सगळे गोरेगाव मार्गे यायचे. गोरेगाव बस स्टँड वरती थोडा वेळ गाडी थांबायची. गोरेगावला छानपैकी उपहारगृह आहे आणि अजूनही ते उपहारगृह चालू आहे पहिल्यापासून. वडा, उसळ, भजी असे बरेच काही काही आयटम तिथे मिळत असतात. त्याच्यामुळे आज जाता जाता आम्ही असंच म्हटलं की जाऊया, आजचा प्रवास गोरेगाव मार्गे करूया. आम्ही आता आलेलो आहे गोरेगाव मध्ये. चला तर मंडळी, आपलं आलेलं आहे लोणेरे. लोणेरेकडून आपण मुंबईकडे जाण्यासाठी म्हणून राईट की लेफ्ट टर्न आहे? राईट. ओके, राईट टर्न घेतलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने आपण घेतला आपण. लेफ्ट टर्न घेतला आणि मुंबईच्या दिशेने आपण प्रयाण करतोय. आपल्या समोर जात आहे शिवशाही बस, महाराष्ट्र शासन खेड डेपोची बस जात आहे आणि ब्रिजच्या खालून जात आहोत. हा ब्रिज आहे लोणेरचा, वरचा ब्रिज चालू आहे, त्याच्यामुळे आपण बिंदास जाऊ शकता. प्रवास आपला रत्नागिरी पर्यंत छान होईल. ही एक अपडेट आहे तुमच्या सगळ्यांसाठी. इथे सगळीकडे ब्लॉकचा रोड आहे. हा ब्लॉकचा रोड आहे, हा सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोड वरून जाताना जरा जपून
इथे येणार असाल, तुम्हाला भूक लागली तर कॉर्नरचा वडापाव, एक नंबर वडापाव मिळतो, कधी पण खावा, तुम्हाला भारीच वाटणार असा हा वडापाव आहे. आणि आता आपण हा रस्ता सर्व्हिस रोड पार करत मुख्य मुंबई गोवाच्या हायवेला लागणार आहोत. लागणार आहोत. चलो फायनली आपण आलेलो आहे मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यावरती, मुख्य रस्त्यावरती प्रवास करतोय. म्हणजे आज मी आहे माणगाव बायपास वरती. म्हणजे बायपासचं जे काम आहे हे काम किती पूर्ण झालंय हे बघण्यासाठी मी इथे खरं तर आलो होतो, तुम्हाला सगळे अपडेट देण्यासाठी आलो होतो. तुम्ही या बाजूला बघू शकता, हे काम असं बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे, बऱ्याच ठिकाणी पूर्ण आहे. तुम्हाला काय वाटतं हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल? आणि जर का माणगाव बायपास रस्ता पूर्ण झाला, पूर्णत्वात आला, तर मग मुंबई गोवा महामार्गावरती जेव्हा आपण प्रवास करू तर आपल्या प्रवासामध्ये काय फरक पडेल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उत्सुकतेपोटी माणगाव बायपासच्या रस्त्याने पर्यंत आलो आणि आपल्याला जाणून घ्यायचं होतं की हा रस्ता पूर्ण झालाय की नाही. रस्ता तर 80% पूर्ण झालेला आहे. समोर बघू शकता, इथून पुढे आपण जाऊ शकत नाही. हा रस्ता इथून पुढे ते काम सुरू आहे आणि पुढे जाऊन हा रस्ता मुख्य रस्त्यावरती मिळतो, परंतु पुढे या ठिकाणी काम असं आहे. इथपर्यंत आपण आलो, इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला 8 मिनिटं लागली. दादा ये कब पूरा होगा? अभी तो टाइम लगेगा। हाँ टाइम लगेगा। बहुत टाइम जाएगा. गणपति के पहले होगा क्या? नहीं गणपति के पहले नहीं होगा. हम लोग सोच रहे थे गणपति के पहले शायद हो भी जाएगा. बारिश हो रही ना। बारिश की वजह से रुका है. यहाँ से अभी यहाँ पे हम लोग आ गए, 8 मिनट लगा हमको आने तक, यहाँ तक आने के लिए. यहाँ से मेन रोड तक कनेक्ट करने के लिए कितना है? थोड़ा सा ही है. बस जा जा। पण आता थांबलेलो आहे थोड्या वेळासाठी गणेश फरसाणमध्ये थांबलोय. मंडळी, मुंबई गोवा महामार्गावरती आम्ही माणगाव बायपासचा एक व्हिडिओ केलाय, तो देखील जाऊन आपण चेकआउट करा. आणि सध्या आपण येऊन पोहोचलेलो आहोत कोलाडच्या ब्रिज पर्यंत. खूप दिवस झाले या ब्रिजचं काम चालू होतं, पण आता मात्र हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला झालाय. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम किंवा जो वेळ लागतोय त्याच्यासाठी आता आपल्याला तुर्तास तरी सुटका मिळालेली आहे. हा ब्रिज एकदम टकाटक आणि एकदम छान अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये कोलाडच्या ओव्हरब्रिज वरती आपण चढतोय. अनेक वेळेला आपण याचं काम होताना बघितलंय, पण आता मात्र पुढच्या काही क्षणांमध्ये आपण कोलाडच्या ब्रिज वरती जात आहोत आणि पुढच्या 1च मिनिटामध्ये कोलाड आपण आता बायपास होणार आहे. कंटिन्युअसली पावसाचा मारा काचेवरती होतोय, त्याच्यामुळे आपल्याला दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही आपली माफी मागतो, क्षमा मागतो. आणि आपण प्रवास करत आहोत आता कोलाडच्या ब्रिज वरती. डायरेक्टली आपण आलेलो आहोत. हे बघा, कोलाडचा ओव्हरब्रिज. काही मिनिटांमध्ये म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये आपण कोलाडचा ब्रिज क्रॉस केलेला आहे. अर्ध्या मिनिटाच्या कालावधीमध्ये कोलाड आपलं बायपास झालेलं आहे. आणि जर का तुम्ही अजूनही तो माणगाव बायपास बद्दल केलेला व्हिडिओ बघितला नसेल तर तिकडे जाऊन सध्या तो बघा. तुम्हाला नक्कीच माणगाव बायपासची नवीन अपडेट मिळेल. लवकरात लवकर गणपती देखील येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची देखील माहिती मिळणार आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण माणगावला थांबून गणेश फरसाणमध्ये थोडीफार खरेदी केली आणि तिथे खरेदी करून आपण आता पुढे निघालेलो आहोत. आम्ही थांबलोय जोशी वडेवाल्यांकडे, जिथे आम्ही दरवेळेला थांबतो. आणि आपण ऑर्डर केले एक कांदा भाजी प्लेट आणि एक चहा फक्त. नंबर आपल्या आहे आमची प्राजक्ता, जी केस आवरते. ईश्वरीकडे आपण दिलेला आहे बिल. कांदा भजी गरम गरम येत आहेत, हा. आम्ही थांबलेलो.
तर मंडळी आपण आलो आता नागोठण्याजवळ आणि नागोठण्याचं ब्रिजचं काम अजून अपूर्ण असल्यामुळे आहे ना आपल्याला सर्व्हिस रोडवरून जावं लागतंय आणि सर्व्हिस रोड सारखाच आहे. रस्त्यावरती भरपूर खड्डे आहेत. बाकी सगळा रस्ता एकदम भारी झाला, एक नंबर झालाय. हा जर का ओव्हरब्रिज वगळला तर मात्र हा बाकी रस्ता खूप चांगला आहे. हा फक्त ओव्हरब्रिजचा प्रॉब्लेम आहे आणि सर्व्हिस रोड पण खराब आहे. त्याच्यामुळे आहे ना बाकी रस्त्याला आपण अगदी 100% 100पैकी 100 मार्क देऊ शकतो. खूप चांगलं काम चालू झालेलं आहे, चांगलं झालंय, पण वेळ पण कमी लागतो. पण असं ह्या ठिकाणी समजा आपल्याला हे झाला तर प्रॉब्लेम असा येणार आहे की आपल्याला वेळ लागू शकतो. आणि आता टँकर वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या पण जात आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे इथे गाडी पास करताना सुद्धा थोडीशी अडचण होत आहे. सावकाश जायला थोडस आपण आता याला ओव्हरटेक करूया. हळू. चला, अशा सगळ्या गमती जमती होत आहेत. आणि मस्त ऊन पडलंय. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. ऊन पण छान पडलंय. असा आणि आमचा पाऊस प्रवास आहे. नाहीये. थोडा अगदी काही रस्त्याला 10 मिनिटापूर्वी खूप पाऊस होता हा आणि 10 मिनिटात पुढे आलोय आम्ही तर काहीच पाऊस नाहीये. बरोबर. आणि ऊन पण मस्त पडलंय. रस्त्याची पण अपडेट तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा. आम्ही फॅमिली ब्लॉग बनवत असतो, फॅमिली ब्लॉगर आहोत. पण जेव्हा आम्ही रस्त्यावर बाहेर पडतो तर त्यावेळेला आपण अशा टूर्स वगैरे पण आपण दाखवत असतो किंवा रस्त्याची अपडेट तुम्हाला देत असतो. बाकी काही नाही. बाकी आपला मेन कॉन्टेंट जो आहे हा फॅमिली ब्लॉगिंग असतो, डेली ब्लॉगिंग असतो. त्याच्यामुळे तो फॅमिली तडका बघायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब पण करा. आणि आधेमध्ये अशा अपडेट सुद्धा आम्ही तुम्हाला देत असतो अगदी आठवणीने आवर्जून. आणि त्याचबरोबर माणगाव बायपासचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे. माणगाव बायपासचं काम किती जोरात सुरू आहे ना त्याचा पण व्हिडिओ आपण केला आहे, तर तो पण जाऊन तिकडे तुम्ही बघा. असे सगळे मिक्स कॉन्टेंट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतं. ब्रिज क्रॉस करून आपण थोडंसं पुढे आलो आणि काय माहिती रस्ता बाकी तुम्ही महामार्गाला काय रेटिंग देता ते पण खाली रेटिंग द्या, कमेंट बॉक्समध्ये सांगा. समोरचं दृश्य तुम्हाला कसं वाटतंय ते देखील सांगा. आणि बस इथून पुढचा रस्ता तर चांगला आहे. नागोठण्याच्या पुढे रस्ता खूप चांगला आहे ते तुम्हाला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचा जास्त वेळ न घेता, व्हॅल्युएबल तुमचा टाइम न घेता आम्ही मात्र आता इथे आपली रजा घेतो. आपला व्हिडिओ आपण एंड देखील करतोय. धन्यवाद. आपण हा वेळ दिलात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपापल्या वेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, फॅमिली मध्ये देखील शेअर करा. आणि आपण भेटूया अशाच एखाद्या आता फॅमिली ब्लॉग मध्ये. आपण चाललोय तर आता मुंबईला, तर मुंबईचे देखील व्हिडिओ बघायला मिळतील. गावाकडचा व्हिडिओ केलाय, भाताच्या लावणीचा व्हिडिओ केलाय, ते देखील बघा जाऊन. आणि शेवटचा टेक अवे मेसेज, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.